मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली शिवारातील सुमारे 150 शेतकऱ्यांचं वादळामुळे मोठं नुकसान झाल्यानंतरही विमा कंपन्या पंचनामे करत नसल्यानं शेतकरी संतापले। आज विनोद तराळ यांच्यासह अन्य केळी उत्पादकांनी सरकारनं याची दखल घेऊन पंचनामे करण्याची मागणी केली आहे। शेतकऱ्यांचे आमचे ते सर्व पिकं भुईसपाट झाले आहे। ह्या एरियामधील केळी एक्सपोर्ट क्वालिटीची केळी आमचा एरिया पिकवतो। मुंबईला ताबडतोब या संदर्भात बैठक झाली। त्या बैठकीमध्ये पंचनाम्याचे आदेश झाले। ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीचे लोक त्या मीटिंगला हजर होते, परंतु प्रत्यक्षात त्यांनी आमचे विमा क्लेम नाकारलेले आहे। त्यांनी कारण दिलं आहे की नायगावच्या वेदर स्टेशनमध्ये तुमच्या परिसरामध्ये वादळ झाल्याची नोंद नाही। प्रत्यक्षात नायगाव हे गाव अंतुर्ली गावापासून 8-10 किलोमीटर अंतरावर आहे। आजकाल आपण बघतो की एकाच गावामध्ये 2 भागात पाऊस पडतो। जर असं होऊ शकते तर मग 8-10 किलोमीटरच्या अंतरामध्ये 3 गावं लागतात। त्या 3 गावांमध्ये पण नुकसान नाही आहे। अंतुर्ली पर्टिक्युलर गावाच्या शिवारावरच मोठ्या प्रमाणात नुकसान आहे। त्यामुळे कंपनीने आमचे जे नाकारलेले विमा आहे तो कंपनीने आमचे ताबडतोब पंचनामे करावे। आमचे सर्व शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात सर्व बागा आडव्या पडलेल्या आम्ही साफाई करू शकत नाही आहे। त्यामुळे मोठ्या अडचणीमध्ये आमचा हा सर्व शेतकरी सापडलेला आहे। त्यामुळे शासनाला विनंती करेल की आपण या बाबतीमध्ये तातडीने कंपनीला पंचनामे करण्याचे आणि आमचे क्लेम मंजूर करण्याचे आदेश द्यावे। किती शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे? अंतुर्ली आणि परिसरामधील 150 ते 200 शेतकऱ्यांचं ह्या ठिकाणी केळी बागा उद्ध्वस्त झालेले आहे। आज देखील मुख्यमंत्री आपलं जळगाव असेल, हिंगोली असेल, वाशिम असेल या ठिकाणी जे वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेलं आहे त्याचा आढावा बैठक आज दुपारी घेणार आहे मुख्यमंत्री। तर आपण काय सांगणार मुख्यमंत्रीला, काय संदेश? आमची मागणी आपल्या राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना अशी आहे की हा परिसर कायमच वादळाने घेरलेला आहे। त्यामुळे सर्वप्रथम तर ह्या वादळ वारंवार ह्या केळीपट्ट्यामध्ये का येतो आहे आणि हा शेतकरी केळीचा दरवर्षी इतका उद्ध्वस्त का होतो आहे याचंसुद्धा त्यांनी संशोधन आपल्या यंत्रणेमार्फत करावं। तसेच आता जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामध्ये ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी जे आमचे क्लेम नाकारते त्यामध्ये निश्चितच शासनाचा सुद्धा हिस्सा आहे आणि शासनाचा याचा हिस्सा असल्यावर जर अशा पद्धतीने कंपनी फसवणूक करत असेल तर कंपनीवरती चांगल्या पद्धतीने कडक पद्धतीची कारवाई माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करावी। ताबडतोबीने आमच्या पंचनाम्याचे आदेश द्यावे। आपल्या जळगाव जिल्ह्यातील केळी ही अतिशय एक्सपोर्ट क्वालिटीची केळी आपण तयार करतो। स्पेशली रावेर, यावल, मुक्ताईनगर हा जो भाग आहे उच्च दर्जाची निर्यातक्षम केळी तयार करतात आणि या केळी बागांचं 100% नुकसान वादळाने झालं आहे। मागच्या जर आपण पाहिलं तर जून महिन्याचा फर्स्ट वीक जो असेल त्या फर्स्ट वीकमध्ये हे सर्व नुकसान झालेलं आहे। आमची राज्य शासनाला एक विनंती असेल की आपण AIC कंपनीकडनं आम्हाला जो मिळेल ते मिळेलच, पण आपण राज्य सरकार म्हणून आज आपल्या मंत्रालयामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आज मीटिंग पण आयोजित केलेली आहे। तर या केळीसाठी एक विशेष पॅकेज आम्हाला जळगाव जिल्ह्यासाठी मिळावं आणि आम्हाला तात्काळ मध्य प्रदेशच्या धर्तीवरती जसं मध्य प्रदेशमध्ये आपल्याला शेतकऱ्यांना जे अनुदान दिलं जाते किंवा त्या शेतकऱ्यांना वादळाच्या बाबतीमध्ये नुकसान भरपाई दिली जाते ती आम्हाला नुकसान भरपाई मिळवून द्यावी। आमची सर्व जिल्ह्याचे मंत्री महोदयांना आणि राज्याच्या कृषी मंत्री असतील आणि मुख्यमंत्री महोदय असतील यांना विनंती असेल की आपण तात्काळ या गोष्टीकडे विशेष लक्ष देऊन विशेष पॅकेज आमच्यासाठी जाहीर करून द्यावं ही नम्र विनंती। की इथे वादळ झालंच नाही तर यावर कुठेतरी कारवाई व्हायला पाहिजे, कारण शेतकरी हातात झालेला आहे। जर तुम्ही मग आमची काय आत्महत्या करण्याची वेळ बघताय का की आत्महत्या केल्यावर तुम्ही जागृत होणार आहे आणि सक्रिय होणार आहे का? तर तात्काळ ह्या विमा कंपनीवर कायदेशीर कारवाई करून आम्हाला नुकसान भरपाई भेटायला पाहिजे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने जळगावला एक विशेष पॅकेज देऊन त्यामध्ये आम्हाला तात्काळ आमची शेती तयार करण्यासाठी एक विशेष मध्य प्रदेशच्या धर्तीवर ते पॅकेज द्यायला पाहिजे। त्यामध्ये बियाण्याचा तर संपलाच, रासायनिक खतं असे, कीटकनाशके असे त्यांना एक वेगळं पॅकेज देऊन आम्हाला तात्काळ मदत व्हायला पाहिजे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज तायडे, मुक्ताईनगर।